ज्यांच्याबरोबर आम्ही लढलो त्यांच्यासोबत आम्हाला आता राहायचं आहे। गेली 25 वर्ष मी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही सर्व लढलो, परंतु आम्ही त्यांच्यासोबत आता अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्यासोबत काम करणार आहोत। येणाऱ्या लोकसभेमध्ये कपिल पाटील साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, बाकीचे नवीन उमेदवार असतील, त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहणार आहे। या ठिकाणी कोणाचा वेळ न घेता मी 1 मिनिटामध्ये एक गोष्ट सांगतो की आदरणीय देशाचे पंतप्रधान आताचे आणि पूर्वीचे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब होते। आम्ही इस्रायलला स्टडी टूरला गेलो होतो, सहस्रबुद्धे साहेब, आणि त्या स्टडी टूरमध्ये 10 दिवसाची स्टडी टूर होती इस्रायलला। त्यावेळेला देशाचे आजचे पंतप्रधान, त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री यांनी एक प्रेझेंटेशन दिलं। गुजरात राज्याच्या वतीनं पूर्ण 80 राष्ट्राचे लोक आले होते त्यांच्यासमोर। त्या प्रेझेंटेशनमध्ये त्याने ॲक्वाकल्चर, ॲग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवरमध्ये 2020ला गुजरात कसं असेल आणि त्या 80 राष्ट्रातल्या लोकांनी चांगल्या जोरदार टाळ्या वाजवल्या। व्हिजन असलेलं नेतृत्व त्यांचं होतं। ही माहिती तुम्हाला अशासाठी मी दिली की त्यावेळेला अजितदादा पवार साहेब म्हणाले, त्यावेळेला अजितदादा पवार साहेब आमच्यासोबत होते, मी त्यांच्यासोबत होतो। इथे संदीप नाईक आहेत, तेही त्यावेळेला होते। 3.5 दिवस ते आमच्यासोबत होते। त्यावेळेला अजितदादा पवार म्हणाले की हे प्रमोद, ही कॅसेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण देऊ। आज ना उद्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री हे देशाचे पंतप्रधान होतील। हे वाक्य बोललेले हे मुद्दाम यासाठी सांगतो। आणि 2014ला गुजरातचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान झाले। विजन असलेलं नेतृत्व आपल्याला या देशाने पाहिलं। अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी गेली 37-38 वर्षापासून काम करतोय आणि काम करत असताना त्यांचं सुद्धा विजन आहे। विजन असलेला नेता आम्हाला मिळालेला आहे आणि त्याची साथ आणि त्याला देणारी आपली सगळ्यांची साथ असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे ठाणे जिल्ह्यामध्ये गौरवशाली काम झाल्याशिवाय राहणार नाही। मला आठवतं 1998ला 97ला मी जिल्हा परिषदचा सभापती झालो। त्यावेळी आनंद दिघे साहेबांच्याकडे आम्ही यायचो, तेही माझ्या कार्यालयामध्ये यायचे। कपिल पाटील साहेब इथे आहेत, कथोरे साहेब या ठिकाणी आहेत, शिंदे साहेबही त्यांच्यासोबत असायचे। सांगायचं तात्पर्य असं आहे की काम करणाऱ्या माणसाला चांगल्या प्रकारची शक्ती आणि ताकद आणि बळ मिळतं। आणि म्हणून मगाशी नरेश मस्केंनी ज्यावेळी उल्लेख केला आदरणीय दिघे साहेबांचा, दिघे साहेबांची पुण्या या ठाणे जिल्ह्याला मिळाली असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे सुगीचे दिवस पाहायला मिळणार आहेत। आणि म्हणून या ठिकाणी श्रीकांत शिंदेंना माझी विनंती राहणार आहे की आपण राज्याचे प्रश्न सोडवता, देशाचे प्रश्न सोडवता। सहस्रबुद्धे साहेब आहेत, 35 सेक्शनचा आमचा कायदा आहे, जो शेतकऱ्यांशी लढणारा कायदा आहे फॉरेस्टचा, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील यांचं स्मारक आहे मुरबाड तालुक्यामध्ये, गेली 30-40 वर्षापासून त्याच्यासाठी आम्ही झगडतोय। अभयारण्याचा प्रश्न आहे, कपिल पाटील साहेबांनी तो हातात घेतलाय, त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या। रेल्वेचा प्रश्न आपण मार्गी लावायला घेतलाय। हे सर्व प्रश्न मी अशासाठी मांडलेत की ज्या प्रश्नाशी सांगड तुमच्याशी आहे, शासनाशी आहे, राज्य सरकारशी आहे, केंद्र सरकारशी आहे। आणि म्हणून ज्यावेळी आम्ही मतदारांकडे जाणार आहोत त्यावेळी मतदारांना सुद्धा या पुढच्या काळामध्ये आश्वासित आम्हाला करायचं आहे आणि ह्या गोष्टीकडे तुम्ही साकल्याने लक्ष द्याल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। मुरबाडच्या 12वी प्रकल्पाचा प्रश्न आहे, बरेच प्रश्न सोडवलेत, तोही कॅबिनेट पुढे आहे। त्याची माहिती मी तुम्हाला अशासाठी दिली की आम्हाला ज्यावेळी आम्ही कार्यालयामध्ये बसतो त्यावेळी लोक विचारतात तुम्ही सत्तेमध्ये आलात, आमची 20% सहभाग असेल की 10% असेल, परंतु या पुढच्या काळामध्ये तुमच्या सर्व नेत्यांसाठी हो उपयोगाचा राहणार आहे। जास्त बोलण्यापेक्षा कृतीत आपण काम केलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची मुद्दा आहे या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही MMRD सारखं जे रिजन आहे तशाच धर्तीचं रिजन ठाणे जिल्ह्यामध्ये MMRD सारखं ठाणे प्राधिकरण करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे, त्याचा विचार करावा। त्याचबरोबर ठाणे बाजार समितीची सुद्धा स्थापना या पुढच्या काळामध्ये करावी अशा प्रकारची विनंती करतो। जबरदस्तीने या ठिकाणी आपल्याशी जरी बोललो असलो तरी हे माझे विचार आपल्या पक्षाच्या हितासाठी आहेत, भविष्यामध्ये तुमची मतं आमची मतं वाढवण्यासाठी आहेत आणि म्हणून याचा साकल्याने विचार होईल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो। पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।